नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 करता बघा मानसशास्त्र या विषयाचे मॅरेथॉन लेक्चर या ठिकाणी आपण घेणार आहोत. आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारले पीवायक्यू प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे काय आहेत असे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहेत. बघा विद्यार्थी मित्र, टीईटी परीक्षेला फक्त 7 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत. 28 जून रोजी आपला पेपर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला या परीक्षेमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. बघा, IMP प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. पहा विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, बुद्धिगुणांकानुसार व्यक्तींचे वर्गीकरण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे? बघा विद्यार्थी मित्र, व्यक्तींचा जो बुद्धिगुणांक असतो यानुसार व्यक्तीचं वर्गीकरण हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलं? तर बघा विद्यार्थी मित्र, टर्मन या मानसशास्त्रज्ञाने केलेलं आहे. ऑप्शन नंबर ब, टर्मन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, टर्मन यांनी व्यक्ती गुणांकानुसार काय ठिकाणी तर व्यक्तींचं वर्गीकरण हे बुद्धी गुणांकानुसार केलेलं आहे. पहा, टर्मन यांनी बुद्धी गुणांकानुसार म्हणजे IQ नुसार व्यक्तींचं वर्गीकरण केलं. अल्फ्रेड बिने जो होता, अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता मोजण्याची पहिली चाचणी. ओके, डॉक्टर कामत जे आहे, डॉक्टर कामत यांची वैयक्तिक शाब्दिक कसोटी भारतीय मुलांसाठी अनुकूलित केली. तर गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगितले. यामध्ये कोणता यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत सांगला होता. ओके, कुठला तर बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत जो आहे गिलफोर्ड यांनी सांगितला होता. ओके, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. तर टर्मन हे या प्रश्नाचं आपल्या योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे, इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे व दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे काय? तर बघा, इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे आणि दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर याला आपण जे आहे सहसंवेदना असे म्हणतो. पर्याय क्रमांक सी, सहसंवेदना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याला सहसंवेदना असे म्हणतात. बघा, सहसंवेदना म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून तिच्या भावना समजून घेणे. आत्मभान म्हणजे काय? स्वतःची बलस्थाने जाणणे. ओके, आत्मभान काय या ठिकाणी स्वतःची बलस्थाने जाणणे, स्वतःची बलस्थाने जाणणे याला आत्मभान असे म्हणतात. ओके, अभिप्रेरण जे आहे, अभिप्रेरण म्हणजे काय? कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. ओके, ही अंतर्गत आणि बाह्यगत असते. त्यानंतर नियंत्रण, नियंत्रण म्हणजे काय? स्वतःच्या भावनांवर नियंत्रण किंवा ताबा असणे हे आहे नियंत्रणाचं. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चलो, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय अध्ययन संक्रमणाची शक्तिवादी उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर विद्यार्थी मित्र, अध्ययन संक्रमणाची शक्तिवादी उपपत्ती ही विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाने मांडली. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शक्तिवादी उपपत्ती विल्यम जेम्स यांची आहे. बघा, मानसिक शक्तींचा विकास केल्यास अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते अशी शक्तिवादी उपपत्ती आहे विल्यम जेम्स यांनी मांडली होती. त्यानंतर सामान्यीकरण उपपत्ती जी आहे CH जड. ओके, जड काय यांची सामान्यीकरण उपपत्ती आहे. जड यांची सामान्यीकरण उपपत्ती. स्पियरमन द्विघटक सिद्धांत आहे बुद्धिमत्तेचा. ओके, स्पियरमन यांचा काय? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. आणि थॉर्नडाईक आणि वुडवर्थ यांची काय? समान घटक उपपत्ती. ओके, समान अंश उपपत्ती, समान अंश उपपत्ती या ठिकाणी कोणाची? वुडवर्थ यांची आहे. ओके, चलो, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र, मानसशास्त्राच्या PDF नोट्स आपण अगदी माफक फी मध्ये आपल्या चॅनलवरती जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर बघा, जर तुम्हाला मानसशास्त्राच्या PDF नोट्स हव्या असतील तर PDF नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र 9518 338472 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला पुढील डिटेल्स मिळून जातील. बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण PDF नोट्स या ठिकाणी आपण बनवले आहेत, जे बघा परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे. त्या दृष्टिकोनातून IMP नोट्स या ठिकाणी तुम्ही घ्यायच्या आहेत. ओके, चला, त्यानंतर बघा, अध्ययनार्थाच्या मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? ओके, अध्ययनार्थीमध्ये मागासलेपणा येण्याचं खालीलपैकी कोणतं शालेय कारण नाही म्हटलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे हे शालेय कारण आहे. शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे हे देखील शालेय आहे. पालक अशिक्षित असणे हे शालेय का नाही? हे बाह्य कारण झालं. काय झालं? हे बाह्य म्हणजेच काय? कौटुंबिक किंवा घरगुती कारण झालं. त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 पालक अशिक्षित असणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला, यानंतर आपण विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, अभ्यास क्षेत्रातील अपयशाची भरपाई खेळातील नेत्रदीपक यशाने करणे. ओके, बघा, अभ्यास क्षेत्रामध्ये आलेलं जे अपयश आहे त्याची भरपाई खेळातील कामगिरीने करणे, खेळातील जी नेत्रदीपक कामगिरी आहे ओके त्याने करणे
ही कुठली संरक्षण यंत्रणा दिसून येते, यामध्ये कुठली संरक्षण यंत्रणा दिसून येते, म्हणजे एका क्षेत्रात आलं अपयश दुसऱ्या क्षेत्रात भरून काढणे, ती कुठली आहे? तर विद्यार्थी मित्र याला प्रतिपूरण असे म्हणतात. काय म्हणतात? प्रतिपूरण असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ब प्रतिपूरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. विस्थापनामध्ये काय तर बघा विद्यार्थी मित्र, जेव्हा व्यक्ती एखाद्या क्षेत्रातील आपले अपयश किंवा उणीव दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून भरून काढतो तेव्हा त्याला प्रतिपूरण असे म्हणतात. तर विस्थापन म्हणजे आपला राग किंवा आपल्या भावना दुसऱ्या निरपराध घटकावरती काढणे, म्हणजे आपला काय राग हा दुसऱ्यावरती काढणे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे याला विस्थापन असे म्हणतात विद्यार्थी मित्र. ओके. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा काय, अध्ययन पद्धती. ओके. अध्ययन पद्धती मानसशास्त्रीय आहे तर अध्यापन पद्धती ही कशी आहे? बघा, अध्ययन पद्धती जर मानसशास्त्रीय असेल तर विद्यार्थी मित्र जी अध्यापन पद्धती आहे ती कशी असणार आहे? तर बघा, अध्यापन पद्धती विद्यार्थी मित्र ही तर्कशास्त्रीय असते. त्यामुळे ऑप्शन नंबर क तर्कशास्त्रीय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्र, अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेवर आधारित असल्याने ती मानसशास्त्रीय आहे, तर उलट अध्यापन पद्धती ही विषयाची सुसंगत, सुनियोजित आणि टप्प्याटप्प्याने करण्यात येणारी भर यावरती काय आवश्यक आहे, त्यामुळे तर्कशास्त्रीय लॉजिकल असते. ओके. बघा लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, या ठिकाणी अध्ययन पद्धती मानसशास्त्रीय, अध्यापन पद्धती ही तर्कशास्त्रीय आहे. ओके. कशी आहे ही? तर ही तर्कशास्त्रीय आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 तर्कशास्त्रीय हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जॉन डुई यांची विशिष्ट रचनावादी पद्धती खालीलपैकी कोणती आहे? ओके. बघा, जॉन डुई यांची विशिष्ट रचनावादी पद्धती खालीलपैकी कुठली आहे? कुठल्या विद्यार्थी मित्र? तर जॉन डुई यांची जी विशिष्ट रचनावादी पद्धती असते ती विद्यार्थी प्रधान असते. कशी असते? विद्यार्थी प्रधान. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 विद्यार्थी प्रधान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, जॉन डुई हे शिक्षण जे प्रगतील शिक्षकाचे पुरस्कर्ते होते, यांचे मते काय, शिक्षण हे कृतीद्वारा शिक्षण, लर्निंग बाय डुईंग. ओके. काय म्हटलंय? आणि लर्निंग बाय डुईंग असणारे आणि विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवणारे, म्हणजे संपूर्णपणे विद्यार्थी प्रधान असते. ओके. संपूर्णपणे कसं असतं रे? विद्यार्थी प्रधान असतं असं त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, सॉक्रेटिसची औपचारिक अध्ययन पद्धती. सॉक्रेटिसची कुठली औपचारिक अध्ययन पद्धती कोणत्या नावाने ओळखली जाते? तर विद्यार्थी मित्र, सॉक्रेटिसची जी औपचारिक अध्यापन पद्धती आहे, ओके, अध्ययन पद्धती आहे, ही कुठल्या नावाने ओळखली जाते? तर ही विद्यार्थी मित्र प्रश्नोत्तर पद्धती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 प्रश्नोत्तर पद्धती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, महान ग्रीक विचारवंत सॉक्रेटिस यांनी ज्ञानाच्या प्रगटीकरणासाठी प्रश्नोत्तर पद्धतीचा शोध लावला, ज्याद्वारे संवादातून आणि उपप्रश्नांमधून विद्यार्थी स्वतः निष्कर्षापर्यंत काय होतो तर पोहोचत असतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. संप्रेषण अध्यापन पद्धती कोणी मांडली आहे? ओके. संप्रेषण अध्यापन पद्धती म्हणजे इंटरॅक्शन अनालिसिस ही पद्धती जी आहे कोणी मांडलेली आहे? तर ही विद्यार्थी मित्र फ्लॅडर्स यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर 4 फ्लॅडर्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, आपण सर्व पर्याय या ठिकाणी वाचत बसत नाहोत, आपण फक्त डायरेक्ट उत्तर जाणून घेत आहोत, कारण की या ठिकाणी विद्यार्थी मित्र परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे. ओके. परीक्षेला फक्त आता किती तर 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वांनी काय कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सराव करायचा आहे. ओके. या दृष्टिकोनातून आपण फक्त प्रश्न आणि उत्तरच घेत आहोत विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, तुमच्याकरता शॉर्ट नोट्स या ठिकाणी घ्यायला लागेल. पीडीएफ शॉर्ट नोट्स तुमच्याकरता आहेत, त्या कुठे घ्यायच्या आहे तुम्ही? तर 9518 338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करून मानसशास्त्राच्या पीडीएफ अगदी माफक फी मध्ये तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके. चला बघा, या ठिकाणी फ्लॅडर्स जे होते, फ्लॅडर्स वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील शाब्दिक देवाणघेवाण, आंतरक्रियेचे मापन आणि विश्लेषण करण्यासाठी नेड फ्लॅडर्स यांनी 10 वर्गावर पद्धती काय ती आधारित ही विश्लेषण पद्धती स्वीकारली. कोणी? तर याला काय म्हणतात? संप्रेषण अध्यापन पद्धती असे म्हणतात. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. सर्वांनी हा प्रश्न IMP म्हणून नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके. खूप जास्त प्रश्न हा रिपीट होत असतो. बघा, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मुख्यत्वे कोणत्या पुस्तकात मांडली? बघा, डॅनियल गोलमन काय भावनिक बुद्धिमत्तेचे काय विद्यार्थी मित्र हे जनक आहेत, आपल्याला माहिती आहे. मात्र ही संकल्पना त्यांनी कुठल्या पुस्तकामध्ये मांडली? कुठलं पुस्तक आहे? तर ते आहे इमोशनल इंटेलिजन्स. ऑप्शन नंबर क. ओके. याला भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. ओके. बघा, डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये लिहिलेल्या इमोशनल इंटेलिजन्स व्हाय इट कॅन बी मॅटर मोर दॅन IQ या पुस्तकामुळे ही संकल्पना जी आहे ती जगप्रसिद्ध झाली. वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स हे त्यानंतर त्यांचे पुस्तक आहे. ओके. पहिलं पुस्तक कोणतं आहे? इमोशनल इंटेलिजन्स, आणि यामध्ये त्यांनी ही संकल्पना जी आहे ती भावनिक बुद्धिमत्तेची मांडली होती. ओके. चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे,
आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर बघा, सिग्मंड फ्राइड यांनी मानवी मनाला खालीलपैकी कशाची उपमा दिली आहे? ओके, सिग्मंड फ्राइड जे होते यांनी मानवी मन जे आहे, मानवी मनाला कशाची उपमा दिली? तर बघा, यांनी हिमनगाची उपमा दिली. ऑप्शन नंबर 4 हिमनग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सिग्मंड फ्राइड यांनी काय तर मनुष्यात जे मन आहे, मानवी मन आहे, या मानवी मनाला समुद्रातील हिमनगाशी तुलनाची केली आहे. ज्याप्रमाणे हिमनगाचा मोठा भाग पाण्याखाली सुप्त असतो, त्याचप्रमाणे मानवी मनाचा बहुतांश भाग हा अबोध मन, हा अनकॉन्शियस माइंड त्या ठिकाणी असतो. ओके, चला वेगळा विद्यार्थी मित्र, सिग्मंड फ्राइड यांचा एक सिद्धांत आहे, तो कोणता? मनोविश्लेषण सिद्धांत. ओके, कुठला आहे? मनोविश्लेषणात्मक सिद्धांत. ओके, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हा सिग्मंड फ्राइड यांचा आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय? विकासाची नैतिक विकासाची उत्पत्ती खालीलपैकी कोणी मांडली? का नैतिक विकास सिद्धांत जो आहे कोणाचा आहे? हा लॉरेन्स कोहलबर्ग यांचा आहे. ऑप्शन नंबर 4 कोहलबर्ग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कोहलबर्ग यांची ही उत्पत्ती आहे विद्यार्थी मित्र. बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकांच्या नैतिक विकासाचे 3 स्तर आणि 6 टप्पे स्पष्ट करणारी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उद्यान उपपत्ती मांडली. ओके, थॉर्नडाईकची कुठली आहे तर प्रयत्न प्रमाद. थॉर्नडाईकची. डॅनियल गोलमनची भावनिक बुद्धिमत्ता. डॅनियल गोलमन भावनिक बुद्धिमत्ते संबंधित आहे. ओके, चलो यानंतर बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? प्रश्न असा आहे की जी कृती आनंददायक, स्वयंस्फूर्त, सर्जनशील व आत्म आविष्कारयुक्त असते ती म्हणजे क्रीडा होय. हे विधान कोणाचे आहे? तर ही व्याख्या क्रीडेसंदर्भात आहे विद्यार्थी मित्र, रॉस या मानसशास्त्रज्ञाची. ऑप्शन नंबर 2 रॉस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, क्रीडा किंवा खेळाची अत्यंत प्रसिद्ध व्याख्या मानसशास्त्रज्ञ रॉस यांनी दिली आहे. खेळातून बालकाचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास आनंददायी पद्धतीने होतो असे त्यांनी स्पष्ट केले. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वपूर्ण हा प्रश्न आहे, सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन. ओके, काय म्हटलंय? बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ओके, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर ही बुद्धिमापन चाचणीशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 3 बुद्धिमापन चाचणी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, बुद्धिमापन चाचणी. आता बॉम्बे कर्नाटक संकल्पना कोणी मांडली आहे? डॉक्टर कामत यांनी मांडलेली आहे. कोणी? डॉक्टर कामत यांनी ही मांडलेली आहे. बघा, डॉक्टर कामत यांनी बिने सायमन यांच्या परदेशी बुद्धिमापन चाचणीचे भारतीय म्हणजे काय विशेषतः तत्कालीन बॉम्बे कर्नाटक प्रांतातील मुलांच्या गरजेनुसार आणि भाषेनुरूप त्या ठिकाणी केले, ज्याला बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन असे म्हणतात. काय म्हणतात याला? बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन म्हणून या कार्यक्रमाला ओळखल्या जाते. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, हर्षदला टीव्ही पाहणे आवडते. ओके, हर्षदला काय? हर्षदला टीव्ही पाहणे आवडते, पण बघा, हर्षदला टीव्ही पाहणे आवडते, पण सतत टीव्ही पाहिल्यावर ओके परीक्षेत नापास होण्याची भीती वाटते. बघा, हर्षदला टीव्ही पाहायला आवडते, मात्र सतत टीव्ही पाहिल्यावर परीक्षेत नापास होण्याची भीती देखील वाटते. हे कोणत्या संघर्षाचे उदाहरण आहे? बघा, हे म्हणाले त्याचा संघर्ष असतो हा कुठल्या प्रकारचा असतो, याला कोणत्या संघर्षाचे उदाहरण म्हणता येईल? बघा, वर्जन वर्जन संघर्ष. ओके, काय म्हणा? वर्जन वर्जन, वर्जन प्रगमन, प्रगमन वर्जन, प्रगमन प्रगमन. ओके, विद्यार्थी मित्रांनो प्रगमन आणि वर्जन असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 प्रगमन वर्जन संघर्ष. ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेमका काय आहे हा? तर बघा, जेव्हा एकाच गोष्टीबद्दल मनात दोन परस्पर विरोधी भावना असतात, एक आकर्षण आणि दुसरं असतं भीती, नकारात्मक. ओके, त्याला वर्जन आणि या ठिकाणी प्रगमन आणि वर्जन असे म्हणतात. ओके, आकर्षण असेल तर प्रगमन आणि भीती असेल तर वर्जन, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय आहे? मानवी वर्तन. ओके, मानवी वर्तनाचा शास्त्र ते मानसशास्त्र. बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली आहे? विद्यार्थी मित्र, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या जी आहे ती वॅटसन या मानसशास्त्रज्ञाची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर अ वॅटसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वॅटसन यांनी काय तर वर्तनाचे शास्त्र म्हटलेलं आहे. ओके, काय म्हटलंय? वर्तनाचे शास्त्र असं म्हटलंय मानसशास्त्रज्ञाला. त्यानंतर विद्यार्थी मित्र,
थॉर्नडाईक, विल्यम वुंड आणि मॅकडुगल. या ठिकाणी बघा मॅकडुगल जे होतं यांनी काय म्हटलंय तर मानवी मनाचा अभ्यास करणारे असं म्हटलंय. ओके, काय मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं म्हटलेलं आहे. मॅकडुगलनी मानवी मनाचा अभ्यास म्हटलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र एरिस्टॉटल, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे एरिस्टॉटल हा जो होता हा काय आहे विद्यार्थी मित्र तर हा मानसशास्त्राचा जनक आहे. ओके, एरिस्टॉटल काय हा मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखल्या जातो. ओके, आणि एरिस्टॉटल यांनी काय म्हटलंय तर विद्यार्थी मित्र एरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हटलं. ओके, काय म्हटलं यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हटलंय. ओके, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या जी आहे एरिस्टॉटल यांनी आत्म्याचं शास्त्र त्या ठिकाणी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. विद्यार्थी मित्र यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते. बघा, एखादा मोठा समूह आहे त्याचे काही प्रसंगामध्ये वर्तन कसे घडेल या संबंधी आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. त्याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते तर अशा करता विद्यार्थी मित्र सर्वेक्षण ही पद्धती उपयुक्त ठरते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 सर्वेक्षण म्हणजे सर्वे मेथड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी काय जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचा किंवा समूहाचा कल वर्तनाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा सर्वेक्षण म्हणजे सर्वे पद्धती ही सर्वात जलद आणि अचूक ठरते. यामध्ये विद्यार्थी मित्र वैयक्तिक अभ्यासासाठी जीवन वृत्तांत, नियंत्रित अभ्यासासाठी प्रायोगिक पद्धती आहे. ओके, जीवन वृत्तांत काय तर या ठिकाणी वैयक्तिक अभ्यासासाठी, कशासाठी आहे तर वैयक्तिक अभ्यासासाठी, आणि जी प्रायोगिक पद्धती आहे तर ही नियंत्रित अभ्यासासाठी असते. ओके, साठी तर ही नियंत्रित अभ्यासासाठी असते. ओके, आणि स्वतः केलेलं निरीक्षण याला आत्मनिरीक्षण असे म्हणतात. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे. विद्यार्थी मित्र बघा परीक्षेला केवळ 8 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत. ओके, किती 8 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वांनी जो आहे सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न पहा. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे खालीलपैकी कशाचे उदाहरण असते. ओके, कशाचे उदाहरण आहे त्याला बघा विद्यार्थी इंद्रिय भ्रम असे म्हणतात. ओके, इंद्रिय भ्रम ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा बाह्य उद्दीपक म्हणजे काय कातड्याचा पट्टा समोर उपस्थित असताना चुकीचा अर्थ इंद्रियाद्वारे काय होतो चुकीचा अर्थ लावला जातो म्हणजे इंद्रिय भ्रम असे म्हणतात. या उलट बाह्य उद्दीपक हजर नसतानाही भास होणे म्हणजे काय तर चित्तभ्रम. ओके, उद्दीपक नसतानाही भास होणे याला काय म्हणतात चित्तभ्रम. जसं की मृत व्यक्ती दिसणे. ओके, काय म्हणतो आपण या ठिकाणी मृत व्यक्ती बाजूला असणे असं वाटणे, मृत व्यक्ती दिसणे, मृत व्यक्तींचा भास होणे याला काय म्हणतात चित्तभ्रम असे म्हणतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ओके ही कोणी मांडली आहे तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. ऑप्शन नंबर 4 अल्बर्ट बांदुरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा अल्बर्ट बांदुरा यांनी स्पष्ट केले की व्यक्ती समाजातील घटकांच्या निरीक्षणातून आणि अनुकरणातून अनेक गोष्टी शिकतो याला सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती असे म्हणतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे म्हणजेच कोण तर जनक कोण आहे. साधक अभिसंधान ही कोणाच्या विद्यार्थी स्किनर यांची आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी एफ स्किनर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र बघा यांनी काय तर स्किनर यांनी उंदरावर आणि कबुतरावरती प्रयोग केला. सगळ्यात महत्वपूर्ण काय तर कबूतर. ओके, सगळ्यात महत्वपूर्ण काय कबूतर. यामध्ये साधक अभिसंधान उत्पत्ती त्यांनी मांडली ज्यामध्ये प्रबलीकरणाला महत्व दिले आणि पॅवलॉन यांनी अभिजात अभिसंधान असं म्हटलंय. ओके, यांनी काय अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती त्या ठिकाणी त्यांनी मांडली. यानंतर कवी, लेखक, कलाकार, चित्रपटकार यांतील जे कल्पना असतात त्या कोणत्या प्रकारच्या असतात बरं यांच्या कल्पना कुठल्या प्रकारची असतात
त्यांच्या कल्पना विद्यार्थी मित्र सृजनात्मक स्वरूपाच्या असतात. ऑप्शन नंबर 2 सृजनात्मक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सृजनात्मक स्वरूपाच्या या संकल्पना त्या ठिकाणी असतात त्यांच्या कल्पना. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र कलावंत, कवी, लेखक यांच्या कोणतीही नवीन आणि जी कृती असते ही सौंदर्यपूर्ण निर्मिती करण्याची क्षमता असते. नवीन आकृतीबंध किंवा भावविश्व निर्माण करणाऱ्या या क्षमतेला सृजनात्मक किंवा रचनात्मक रसात्मक कल्पनाशक्ती असंही त्या ठिकाणी म्हटल्या जात असते. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? ओके, अध्ययन विषयक जी क्षेत्रीय उत्पत्ती आहे ती कुठल्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? कर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांद्रा की कोहलर? तर ही कर्ट लेविन यांनी मांडलेली. ऑप्शन नंबर अ कर्ट लेविन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, स्किनरच्या विद्यार्थी मित्र साधक अभिसंधान, त्यानंतर अल्बर्ट बांद्रा सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, कोहलरच्या समष्टीवादी उपपत्ती. ओके, कुठली आहे? समष्टीवादी उपपत्ती या ठिकाणी कोहलर यांची आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उत्पत्ती मांडली, ज्यांच्या मते मानववादी निवर्तन हे व्यक्ती आणि तिच्या भोवतालचे मानसशास्त्रीय पर्यावरण यांच्यातील अंतरक्रियेवरती अवलंबून असते, यावर त्याच्या अंतरक्रियेचा परिणाम होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उत्पत्ती, ओके, थिअरी ऑफ जर्नलायझेशन ही कोणी मांडली आहे? विद्यार्थी मित्र सामाजिक संक्रमण उत्पत्ती आहे ही कोणाची आहे? तर ही C.H. जड यांची आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए C.H. जड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा, C.H. जड यांनी सामान्यीकरण उत्पत्ती मांडली तेव्हा एका क्षेत्रात फिरलेले सामान्य नियम किंवा सिद्धांत विद्यार्थी दुसऱ्या क्षेत्रात लागू करतो आणि तेव्हा संक्रमण पद्धती होते. तेव्हा काय होते? संक्रमण पद्धती होते. उदाहरणार्थ पाण्याचे आवर्तन समजून घेणे. बँगले यांची ध्येयवादी निष्ठ उत्पत्ती. ओके, बँगले यांची काय? ध्येयवादी निष्ठ उत्पत्ती देखील त्या ठिकाणी आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय व्यक्ती व भोवतालचे वातावरण यांच्या आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात? ओके, यांच्या काय आंतरदृष्टीतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे कोणाचे मत आहे? तर बघा, मर्मदृष्टी म्हटलं आहे, मर्मदृष्टी माझ्या कोहलर यांची आहे. ऑप्शन नंबर 4 कोहलर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, कोहलर यांनी समष्टीवादी म्हणजेच काय ही उत्पत्ती जी आहे या मानसशास्त्रज्ञाने मांडली आणि यांनी सुलतान नावाच्या चिंपांजी माकडावरती हा प्रयोग केला. याद्वारे त्यांनी मर्मदृष्टिकोलक अध्ययन, ओके, मर्मदृष्टी युक्त काय अध्ययन जे आहे हे मांडले आणि अचानक मूळ समस्येचे मर्म समजून त्या ठिकाणी काय याचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. ओके, कोहलर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? काय म्हणतात त्याला? तर कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय विद्यार्थी मित्र? त्याला अवधान असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 अवधान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अवधान हे एकदा एखाद्या उद्दीपकावर आपले चित्त एकाग्र करण्याची क्षमता असते, मताने काय असते ती केली जाते आणि धडपड किंवा निवड क्रिया होते, म्हणून अध्ययन हे ज्ञानाचे प्रवेशद्वार मानले जाते. ओके, अध्ययन ज्ञानाचे काय प्रवेशद्वार त्या ठिकाणी मानल्या जाते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवण्याची स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणी म्हटलेलं आहे? विद्यार्थी मित्र ही व्याख्या लिंडस्ले यांची आहे. ऑप्शन नंबर 4 लिंडस्ले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, लिंडस्ले यांनी हे म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा, लिंडस्ले यांच्या मते काय हे मानसशास्त्रज्ञ काय म्हणते? तर मते काय तर प्रेरणा ही अशी आंतरिक किंवा बाह्य स्थिती आहे जी वर्तनातील जोश, गती आणि ऊर्जेचा स्तर वाढवण्यास मदत करते किंवा कारणीभूत ठरत असते. ओके, चला विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र टीईटी परीक्षेकरता मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स ज्या आहेत, ओके, शॉर्ट नोट्स तुम्ही घ्यायच्या आहेत, त्यात शॉर्ट नोट्स आपण उपलब्ध केलेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्र, शॉर्ट नोट्स घेण्याकरता तुम्ही 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. अगदी कमी फी मध्ये या ठिकाणी तुम्हाला मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून द्या, कारण की परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे आणि कमी अवधीमध्ये या ठिकाणी कमी कालावधीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे या दृष्टीकोनातून या नोट्स क्रिएट करण्यात आलेल्या आहेत. ओके, चला मग आता संपर्क करा आणि अगदी कमी किमतीमध्ये या नोट्स घ्या. यानंतर ज्या आहेत या नोट्सची किंमत वाढणार आहे.
यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर शिकण्यास त्याचा उपयोग होतो. बघा, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे विद्यार्थी मित्र? बघा, एकदा आपण जर सायकल शिकलो असेल तर आपल्याला काय स्कूटर चालवणं सोपं जाते. मग या ठिकाणी एका क्षेत्रातील अध्ययनाचा, एका क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ज्ञानामध्ये होतो. अशा वेळी कोणतं संक्रमण असतं? अद्यावेळी अध्ययनाचं धन संक्रमण होत असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर अ, धन संक्रमण, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अध्ययन संक्रमण जे आहे, अध्ययन संक्रमण याचे 3 प्रकार पडतात. ओके, अध्ययन संक्रमण जे आहे याचे एकूण 3 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रो. यामध्ये पहिला जो आहे तो आहे धन संक्रमण. ओके, दुसरा जो येतो तो आहे ऋण, आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे शून्य. ओके, बघा या ठिकाणी धन संक्रमण, ऋण आणि शून्य असे 3 आहेत. यामध्ये काय अनुकूल परिणाम होतो. ओके, ऋणामध्ये काय तर प्रतिकूल परिणाम होतो. ऋणामध्ये कुठला परिणाम होतो? प्रतिकूल. आणि शून्यमध्ये कोणताही नाही. शून्यमध्ये कोणता विद्यार्थी मित्र? कोणताही परिणाम होत त्या ठिकाणी होत नाही. ओके, याला शून्य म्हणतात. बघा, एका क्षेत्रात मिळवलेले ज्ञान कौशल्य दुसऱ्या नवीन क्षेत्रात कौशल्य शिकण्यासाठी मदत करत असेल, पोषक ठरते, त्याला धन संक्रमण असे म्हणतात. आणि अडथळा ठरल्यास ऋण आणि धन यामध्ये काय ऋण आणि काही फरक नाही पडला तर शून्य संक्रमण असे म्हणतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? शून्य संक्रमण, धन संक्रमण या टाईपचे हे आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष. बघा, विकास अवस्थेतील वयोगट काय 6 ते 12 वर्ष, या कालावधीला काय म्हणतात? या कालावधीस काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, 6 ते 12 वर्षाचा जो कालावधी असतो याला विद्यार्थी मित्र किशोरावस्था किंवा उत्तर बाल्यावस्था असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 किशोरावस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, किशोरावस्था याला म्हणतात. बघा, 6 ते 12 वर्षाचा हा जो वयोगट असतो त्याला किशोरावस्था किंवा उत्तर बाल्यावस्था असे म्हणतात. हा प्राथमिक शालेय शिक्षणाचा काळ आहे. ओके, हा काय तर प्राथमिक शालेय शिक्षणाचा काळ आहे. त्यानंतर 0 ते 2 वर्ष जी असते विद्यार्थी मित्र शैशवावस्था असते. ओके, 0 ते 2 वर्ष शैशवावस्था असते. त्यानंतर कुमारावस्था जे विद्यार्थी मित्र 12 ते 18 वर्षापर्यंत कुमारावस्था असते. ओके, चला, आणि कुमारावस्था जी आहे याला वादळाचा काळ म्हणतात. काय म्हणतात याला? वादळाचा काळ. कुमारावस्थेला वादळाचा काळ असं म्हटल्या जाते. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर बघा, स्मृती म्हणजे नवा अनुभव. स्मृती म्हणजे काय? नवा अनुभव असे कोणी म्हटले आहे? तर बघा, असे विद्यार्थी मित्र कोणी म्हटले तर हे असे स्काउट यांनी म्हटलंय. ऑप्शन नंबर ए, स्मृती म्हणजे नवा अनुभव, हे या प्रश्नाचं स्काउट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, स्काउट यांच्या मते स्मृती म्हणजे अशी मानसिक प्रक्रिया ज्याद्वारे जुन्या अनुभवांना नव्या जाणीवेत किंवा नव्या स्वरूपात मनात जिवंत केले जाते. विचाराचा पहिला पद्धतशीर अभ्यास जो एबिंगहॉस यांनी केला. ओके, विचाराचा सगळ्यात पहिला जो अभ्यास आहे तो एबिंगहॉस यांनी केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे कोणत्या अवधानाचे उदाहरण होय? बघा, चित्रकार चित्र रेखाटण्यामध्ये इतका मशगूल होऊन जातो की त्याला स्थळाकाळाचं भान राहत नाही. हे कुठल्या अवधानाचं उदाहरण झालं? तर बघा, या ठिकाणी ते झालं अभ्यस्त अवधानाचं उदाहरण. ऑप्शन नंबर ए, अभ्यस्त अवधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अभ्यस्त अवधान या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. बघा, यानंतर विद्यार्थी मित्रो काय आहे? या ठिकाणी अवधानाचे 3 प्रकार पडतात. अवधानाचे प्रकार जे आहेत ते 3 आहेत. ओके, बघा, एक आहे ऐच्छिक अवधान जे हेतुपूर्वक असतं. दुसरं आहे अनैच्छिक अवधान, आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्र अभ्यस्त. ओके, ज्यामध्ये काय हे इच्छा असो किंवा नसो या ठिकाणी अनैच्छिक या ठिकाणी कोणत्या अभ्यस्तामध्ये काय तर माणूस सर्व गोष्टी विसरून जातो. बघा, सततचा सराव आणि आवडीमुळे जेव्हा अवधान देण्यासाठी कोणतीही जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागत नाही, उलट व्यक्ती त्यात आपोआप तल्लीन होतो, त्याला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? अभ्यस्त अवधान असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? त्याला संवेदना असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 सेन्सेशन म्हणजे संवेदना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, ज्ञानेंद्रियावर झालेला बाह्य आघाताची मेंदूला प्राथमिक जाणीव म्हणजे संवेदना होय.
संवेदनेला ज्यावेळी अर्थ प्राप्त होतो त्याला अवबोध असे म्हणतात. सूत्र काय तर संवेदनेला अर्थ अधिक काय अवबोध. ओके, संवेदना म्हणजेच काय, संवेदना अधिक अर्थ म्हणजेच अवबोध होय. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी संवेदनेला ज्यावेळी अर्थ प्राप्त होतो त्याला अवबोध असे म्हणतात. ओके, बघा संवेदनेला अर्थ प्राप्त झाला, संवेदनेला अर्थ ज्यावेळी प्राप्त होतो, संवेदनेला अर्थ प्राप्त झाला याला काय म्हणतात, तर याला अवबोध असे म्हणतात. ओके, संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की तिचं रूपांतर कशामध्ये होतं, अवबोधामध्ये होतो. आणि अवबोधामध्ये जर अर्थ निघून गेला निवड संवेदना त्या ठिकाणी शिल्लक राहत असते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय. ही व्याख्या, ओके, बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे बघा. बुद्धिमत्ता म्हणजे काय, बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय, असं कोणी म्हटलंय. तसे विद्यार्थी मित्र स्टर्न यांनी म्हटलंय. ऑप्शन नंबर 1 विल्यम स्टर्न हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विल्यम स्टर्न यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे. बघा, स्टर्न यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या काय, नव्या परिस्थिती जुळून घेण्यासाठी केलेली लवचिक क्षमता. ओके, काय म्हटलंय, तर नव्या परिस्थिती जुळून घेण्यासाठी बुद्धिमत्तेची असणारी लवचिक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता या शब्दात त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनीच पहिल्यांदा आयक्यू काढण्याची मूळ संकल्पना देखील सुचवली होती. ओके, काय ठिकाणी तर आयक्यू म्हणजेच काय, या ठिकाणी बुद्धिमत्ता काढण्याची संकल्पना सुचवली. आता बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र आहे विद्यार्थी मित्र, ते काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बुद्धिमत्तेचं सूत्र काय, बुद्धिमत्ता बरोबर काय, तर मानसिक वय. बघा, बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र काय, मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100 हे विद्यार्थी मित्र बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र आहे. हा IMP पॉइंट आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, बुद्धिमत्ता काढण्याचं हे सूत्र आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. PDF नोट्स मिळवण्याकरता जे आहे तुम्ही विद्यार्थी मित्र 9518 338472 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, चला यानंतर बघा, आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू कोणी मांडले. ओके, बघा कुठले आहे, आकलन, शोध, दिशा आणि टीका हे बुद्धिमत्तेचे 4 पैलू कोणी मांडले आहे. तर हे विद्यार्थी मित्र हे 4 कोणी मांडले, तर अल्फ्रेड बिने यांनी मांडलेले आहे. कोणी, अल्फ्रेड बिने यांनी हे 4 पैलू मांडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 4 अल्फ्रेड बिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांनी काय केलं विद्यार्थी मित्र, तर बुद्धिमापन कसोट्या मांडल्या. ओके, बघा फ्रेंच मानसशास्त्रज्ञ या ठिकाणी काय, अल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे विश्लेषण करताना 4 घटक अत्यंत महत्वाचे मानले. कोणत्याही समस्येचे आकलन करणे, त्यावर उपाय शोधणे, एका दिशेने विचार करणे व स्वतःच्या विचारावर टीकात्मक दृष्टिकोन ठेवणे ही काय बुद्धीची लक्षणे आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र अल्फ्रेड बिने यांनी काय, तर मानसिक वय या संकल्पनेचा शोध लावला. ओके, कुठला, तर मानसिक वय ही जी संकल्पना आहे, ओके, मानसिक वय या संकल्पनेचा शोध हा अल्फ्रेड बिने यांनी लावला. याकरता त्यांनी बुद्धिमापन कसोटीची जी आहे ती रचना केली होती. ओके, चला यानंतर बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले. बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेला जर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे हा विचार कोणी मांडला. ओके, हा विद्यार्थी मित्र शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य हा विचार कोणी मांडलाय, तर हा डॅनियल गोलमन यांनी मांडला होता. विचार कोणी, डॅनियल गोलमन. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डॅनियल गोलमन जे विद्यार्थी मित्र यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात. ओके, काय म्हणतात यांना, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. बघा, डॅनियल गोलमन यांच्या मते केवळ उच्च IQ असणे हे यशस्वी आयुष्यासाठी पुरेसे नाही, तर भावनांचे व्यवस्थापन करणारी भावनिक बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक याच्यात काय प्रगतीत काय 80% वाटा या ठिकाणी जाते. कुठली, ही प्रगतीमध्ये किती, तर 80% वाटा उचलत असते. त्यांनी म्हटलंय किती, 80% वाटा हा भावनिक बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी असतो. विद्यार्थी मित्र केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता कामाची नसून भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य त्या ठिकाणी असले पाहिजे. ओके, चला असं त्यांचं मत आहे. क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या
आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे काय? बघा विद्यार्थी मित्रो, अत्यंत IMP असा हा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. ओके, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे काय? तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? याला प्रेरणा असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याला काय म्हणतात? प्रेरणा असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्र, प्रेरणा अशी शक्ती आहे जी सुरुवात काय करते? वर्तनाला सुरुवात करते, दिशा देते आणि ध्येय गाठेपर्यंत सतत उत्साह टिकून ठेवते. प्रेरणा चक्रात विद्यार्थी मित्र गरज, प्रेरणा, प्रवृत्ती, ध्येय प्राप्ती या 4 टप्प्यांचा हे असतो. ओके, बघा कशा कशाचं सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे गरज. ओके, गरज नंतर काय? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रेरणा, गरज नंतर काय ते? गरज नंतर येते प्रेरणा आणि प्रेरणेनंतर येतो काय? तर प्रवृत्ती. प्रेरणेनंतर काय? प्रवृत्ती आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे ध्येय प्राप्ती. ओके, काय? ध्येय प्राप्ती हे या ठिकाणी असतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्हाला स्पष्टीकरण कसं वाटतंय? ओके, व्हिडिओ कसा वाटतंय हे कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी विद्यार्थी मित्र आतापर्यंत TET परीक्षेत जे काही प्रश्न विचारले होते त्यातील काही महत्वपूर्ण निवडक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्र आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, बघा अध्यापन हे अध्ययनांगी म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याजोगे होण्यासाठी खालीलपैकी कशाची सर्वाधिक आवश्यकता असते? ओके, बघा अध्ययनांगी अध्यापनासाठी कशाची आवश्यकता असते बरं? याकरता विद्यार्थी मित्र कशाची असते? तर या ठिकाणी असते ती म्हणजे प्रवर्तनाची. ओके, मोटिवेशन किंवा ओरिएंटेशन असे म्हणतात. प्रवर्तन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रवर्तन हे खूप महत्वाचं असतं. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, शिक्षकांनी केलेले अध्यापन विद्यार्थ्यांनी स्वीकारण्यासाठी, विद्यार्थ्याला शिकण्यासाठी काय मानसिकदृष्ट्या तयार होणे म्हणजे प्रवर्तन होय. ओके, याची काय? विद्यार्थ्यांना अभिरुची जागी होत असते. ओके, प्रवर्तनाने काय होते विद्यार्थ्यांमध्ये? तर विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्र याने काय होतं? अभिरुची जागी होत असते. ओके, अभिरुचीने काय होते म्हणजेच काय? विद्यार्थी मित्र तर आवड या विद्यार्थ्यांची निर्माण होत असते. यानुसार काय? तर आवड असेल तर विद्यार्थी काय हे ठिकाणी आत्मसात करेल. शिक्षण काय? ते आत्मसातच करेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा इसवी सन 1921 साली भावनगर ओके दक्षिणामूर्ती येथे काय बालमंदिर नावाची पहिली शिशुशाळा. ओके, बघा विद्यार्थी मित्र, बालमंदिर नावाची पहिली शिशुशाळा जी 1921 साली कोणी सुरू केली? तर ही कोणी सुरू केली विद्यार्थी मित्र? तर ही गिजुकाबाई बधेका म्हणजेच ऑप्शन नंबर 4 गिजुकाबाई बधेका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यांनी ही सुरू केली होती विद्यार्थी मित्र. कधी? 1921 साली. कुठे चालू केली होती? तर भावनगर या ठिकाणी. ओके, कुठे? भावनगर या ठिकाणी चालू केली होती. आणि नाव काय दिलं होतं त्या शाळेला? शाळेचं नाव काय होतं विद्यार्थी मित्र? बालमंदिर. ओके, बालमंदिर नावाची ही पहिली शिशुशाळा गिजुकाबाई बधेका यांनी सुरू केलेली होती. ओके, गिजुकाबाई बधेका यांनी ही जी आहे शाळा सुरू केली होती विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा अध्यापनाच्या प्रतिमानाची मॉडेल ऑफ टीचिंग याचे मुख्य जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? मुख्य जनक म्हटल्या विद्यार्थी मित्र, मुख्य जनक म्हणून या ठिकाणी मार्शाविल आणि ब्रूस जॉईस यांना ओळखले जाते. ऑप्शन नंबर 3 मार्शाविल आणि ब्रूस जॉईस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मूळ जनक म्हटलं या ठिकाणी. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ब्रूस जॉईस आणि मार्शाविल हे अध्यापन प्रतिमानाचे वर्गीकरण करून आधुनिक शिक्षणशास्त्राला मॉडेल ऑफ टीचिंग हा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी दिला आणि यांनी प्रतिमानाचे एकूण 4 कुले सांगितली आणि एकूण किती? तर 22 अध्यापन प्रतिमाने सांगितली आहेत. किती? 22 अध्यापन प्रतिमाने. ओके, 22 अध्यापन प्रतिमाने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी आधी विद्यार्थ्यांकडून आजूबाजूला सजीवांची माहिती काढून घेतली आणि तर यावेळी या ठिकाणी त्यांनी कोणते सूत्र वापरले? बघा सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवायचा आहे आणि हा पाठ शिकवताना आधी काय केलं? विद्यार्थ्यांकडून आजूबाजूच्या सजीवांची माहिती काढून घेतली आणि नंतर शिकवण्यास सुरुवात केली. तर हे कुठलं आहे? या ठिकाणी कोणतं सूत्र वापरलं या ठिकाणी त्यांनी? तर बघा त्यांना जे माहिती आहे त्यांच्याकडून त्यांना जे माहिती नाही त्या गोष्टी शिकवायच्या म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ऑप्शन नंबर 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे, नोन टू अननोन. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थ्यांना आधीपासून या गोष्टी माहिती आहेत म्हणजे काय? ज्ञात आहेत म्हणजे सभोवतालचे प्राणी झाडे यांचा आधार घेऊन नवीन संकल्पना म्हणजे अज्ञात म्हणजेच काय? या ठिकाणी त्यांची शास्त्रीय लक्षणे शिकणे काय? याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे असे म्हणतात. काय म्हणतात? ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे.
यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, यशस्वी अध्यापन म्हणजे खालीलपैकी काय मानले जाते? यशस्वी अध्यापन म्हणजे खालीलपैकी काय मानले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रो, अध्यापन यशस्वी कधी होते? ज्यावेळी ते परिणामकारक पद्धतीने घडले जाते, इफेक्टिव्ह लर्निंग होते, त्यालाच यशस्वी अध्यापन असे म्हणतात. म्हणजेच परिणामकारक अध्ययन घडून येणे. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, अध्यापनाचे अंतिम उद्दिष्ट काय? विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे हे असते. त्यामुळे जेव्हा परिणामकारक अध्ययन घडून येते तेव्हाच ते काय अध्यापन खऱ्या अर्थाने यशस्वी मानल्या जाते. ओके, बघा ज्यावेळी अध्यापन हे परिणामकारक घडून येते त्याच वेळी काय ते खऱ्या अर्थाने यशस्वी आहे असं मानल्या जाते विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय आहे? डॉक्टर ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार क्रियात्मक क्षेत्रातील क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? बघा विद्यार्थी मित्र, डॉक्टर ब्लूम यांनी वर्गीकरण केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी क्षेत्र सांगितले होते. त्यामध्ये बघा त्यांनी भावात्मक, बोधात्मक आणि तिसरा आहे ते म्हणजे क्रियात्मक. ओके, अशी 3 क्षेत्र सांगितले होते. त्यांचे अध्यापन यांची काय उद्दिष्टांचं वर्गीकरण केलं होतं. मग या वर्गीकरणामधील जो क्रियात्मक क्षेत्र आहे, ओके, वर्गीकरणामधील हा जो क्रियात्मक क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील विकास जो होतो याचा टप्प्याचा योग्य क्रम काय असतो? तर बघा यांनी विद्यार्थी मित्र याचा योग्य क्रम काय आहे? तर सगळ्यात महत्त्वपूर्ण असते ते म्हणजे अनुकरण. ओके, अनुकरण करणे, त्यानंतर क्रिया कौशल्य, त्यानंतर अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण सर्वात शेवटी येतं. ओके, बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या क्रियात्मक टप्प्यांचा अचूक चर्चाक्रम काय? अनुकरण म्हणजे पाहून कृती करणे, क्रिया कौशल्य म्हणजे रचनेनुसार कृती करणे, अचूकता म्हणजे काय न चुकता कृती करणे, संधिकरण अनेक कृतींचा ताळमेळ त्या ठिकाणी जमवणे आणि स्वाभाविकरण म्हणजे काय? या ठिकाणी सहज सवय होणे. ओके, या कृतीची काय आपल्याला सहज सवय होणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, बघा अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत असतो. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. ओके, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट, मानसशास्त्राच्या पीडीएफ नोट्स जर तुम्हाला हव्या असतील, ओके, ही क्लास नोट्स, पीडीएफ नोट्स, शॉर्ट नोट्स आहेत आपल्याकडे. मानसशास्त्राच्या काय पीडीएफ आपल्याकडे शॉर्ट नोट्स आहेत त्या, आणि या शॉर्ट नोट्स तुम्ही मिळवायच्या आहेत ना, त्या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता तुम्ही 9518 33 84 72 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे, अगदी माफक फी मध्ये. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी काय तर या मानसशास्त्राच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल, ओके, कॉन्जेक्टिव्ह चेंज कोणता? तर बघा बोधात्मक स्वरूपाचा म्हटलं यामध्ये काय विनीत परिच्छेद वाचून त्यातील प्रश्नांची उत्तरे देतो, हा बोधात्मक स्वरूपाचा बदल झाला. ओके, बोधात्मक वर्तन बदल आहे, त्यामुळे विनीत परिच्छेद वाचून उत्तरे देतो. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी परिच्छेद वाचून त्याचा अर्थ समजून उत्तर देणे ही बौद्धिक बोधात्मक प्रक्रिया आहे, भरतकाम क्रियात्मक आहे आणि प्रेम किंवा छंद असणे हे भावात्मक आहे. ओके, बघा भरतकाम काय हे क्रियात्मक आहे विद्यार्थी मित्र, आणि प्रेम किंवा छंद जे आहेत या ठिकाणी हे काय हे भावात्मक स्वरूपाचे झाले. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय, खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स नाहीत म्हटले? ओके, काय म्हटलेलं आहे? नाहीत. मग बौद्धिकदृष्ट्या मागासलेली आहेत, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली आहेत, अध्ययन अक्षमता असलेली आहेत, सामान्य बुद्धिमत्ता असलेली असणार का? नाही. आणि नाही म्हटलं त्यामुळे ऑप्शन नंबर 4 सामान्य अध्ययन क्षमता असलेली हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा सामान्य अध्ययन क्षमता असलेली मुले ही वर्गात नेहमीच्या गतीने शिकू शकतात, परंतु मतिमंद, अक्षम, ओके, डिस्क्लिया ज्यांना असतो, ओके, डिस्क्लेया आणि अगदी अतिहुशार प्रतिभावान मुलांना काही सारख्या क्षमतेनुसार शैक्षणिक नियोजनाची गरज असते. यांना काय असते? शैक्षणिक नियोजनाची गरज असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा काय आहे. प्रश्न असा आहे की अध्ययनात क्रियाशीलता, ओके, प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची असते? अध्ययनात क्रियाशीलता जी आहे प्रामुख्याने कुठल्या स्वरूपाची असते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे. ओके, कुठल्या स्वरूपाची असते? तर क्रियाशीलता विद्यार्थी मित्र ही शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची असते, फिजिकल अँड मेंटल. ऑप्शन नंबर 2 शारीरिक व मानसिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके,
शारीरिक व मानसिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. कृतीद्वारे शिक्षण हे दोन विद्यार्थी काय करतात, हे घेताना विद्यार्थी केवळ हातापायांनी म्हणजे शारीरिक सक्रिय त्याचे अवधान, विचार प्रक्रिया, बुद्धी, मानसिक देखील त्या ठिकाणी तितकीच त्या ठिकाणी तो सक्रिय असणे तेवढंच काय असतं, तेवढंच हे महत्वाचं असतं विद्यार्थी मित्र. ओके, पहा या ठिकाणी हे देखील घटक काय तेवढेच महत्वाचे ठरतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अध्यापन शास्त्र काय, तर अध्यापन शास्त्र म्हणजे पॅडागॉजी म्हणजे नक्की काय. तर बघा, अध्यापन शास्त्र म्हणजे काय, पद्धती व प्रतिमाने आहे, तत्व आणि नियम आहे, अध्यापन सूत्रे आहे, एकंदरीत काय तर सर्वच. ओके, म्हणजे ऑल ऑफ द अबाव, सर्वच घटक या ठिकाणी अध्यापन शास्त्रामध्ये येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, अध्यापन शास्त्र विद्यार्थी मित्र हे शिक्षणाचे नियम सामग्री आहे. यामध्ये अध्यापनाची विविध सूत्रे आली, शैक्षणिक मानसशास्त्राचे नियम आले, अध्यापनाची प्रतिमाने, प्रत्यक्ष वर्गात वापराच्या विविध पद्धती या सर्वांचा एकत्रित अंतर्भाव या ठिकाणी होत असतो. याला अध्यापन शास्त्र असे म्हणतात. यानंतर बघा, मन हा जो मानसशास्त्रज्ञ यांनी काय म्हटलंय, तर पूर्वानुभवाच्या विविध अंगांनी मनातल्या मनात केलेली जुळवणूक म्हणजे काय. बघा, पूर्वानुभवाचे जे विविध अंग आहे यांनी मनातल्या मनात केलेली जुळवणूक म्हणजेच काय, यालाच विद्यार्थी मित्र विचार असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 विचार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, मानसशास्त्रज्ञ मन यांच्या व्याख्येनुसार विचार ही एक अशी सुप्त अंतर्गत बोधात्मक प्रक्रिया आहे जी पूर्वीच्या अनुभवांचे, प्रतीकांचे आणि प्रतिमानांचे मनातल्या मनात पुनर्रचना आणि जुळवाजुळव करून समस्येचे निराकरण त्या ठिकाणी केल्या जाते. ओके, समस्येचे काय केले जाते, निराकरण त्या ठिकाणी केल्या जात असते. यानंतर बघा, पुढचा प्रश्न काय आहे, दोन घटना एक मागोमाग घडल्यास त्यांच्यात चुकीचा कार्यकारण संबंध जोडणे. का दोन घटना एका मागोमाग घडल्या आणि त्यातील त्यांचा काय चुकीचा कार्यकारण संबंध जोडणे म्हणजेच काय, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला जाताना काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी मांजर आडवे जाणे हे नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे काय होते, हे नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे कशामुळे घडतं. ओके, याला काय म्हणतात विद्यार्थी, याला काकतालीय न्याय म्हणतात. काय म्हणतात, काकतालीय न्याय. पर्याय क्रमांक 2. ओके, या ठिकाणी काकतालीय न्याय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, काकतालीय न्याय म्हणजे काय, कावळा बसणे आणि फांदी तुटणे याचा प्रत्यक्ष संबंध नसताना देखील एका मागोमाग घडल्यामुळे त्या ठिकाणी काय संबंध जोडले आहे. ओके, बघा आता मांजर आडवे आणि नापासण्याचा काय फरक संबंध आहे का, नाही. मात्र या घटना एका मागोमाग घडतात. मग त्यामुळे काय, या तार्किक जो दोष असतो या दोषाला किंवा या अंधश्रद्धा आपण म्हणतो, या अंधश्रद्धेला मानसशास्त्रात, तर्कशास्त्रात काय काकतालीय न्याय म्हणजे योगायोग. काकतालीय न्याय म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, तर योगायोग असे म्हणतात. ओके, योगायोग असे म्हणतात. काकतालीय न्याय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, पाठोपाठ कविता. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, धारणेबाबत. ओके, प्रश्न काय, प्रश्न असा आहे की धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे. ओके, बघा या ठिकाणी धारणेबाबत अगदी योग्य असणारं वैशिष्ट्य कोणतं आहे, तर धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा, धारण केलेले अनुभव जरा जागृत मनात किंवा बोधावस्थेत असतील तर ते आठवण्यासाठी जास्त कष्ट त्या ठिकाणी घ्यावे लागत नाही, ते त्वरित आठवतात. आणि उपबोधावस्थेत किंवा अवबोधावस्थेत गेल्यास त्याचे विस्मरण वाढते आणि आठवण्याला वेळ देखील त्या ठिकाणी लागतो. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला 2 दिवसापूर्वीचं आठवायला आणि 2 वर्षापूर्वीचं आठवायला या ठिकाणी वेळ लागतोच की नाही, यामध्ये फरक असतोच की नाही, तर हेच आहे. जर धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते आणि अवबोधावस्थेत म्हणजे उपबोधावस्थेत गेली तर त्या ठिकाणी आठवायला आपल्याला वेळ लागतो. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य म्हणजे चुकीचं आहे. ओके, विस्मरणाबद्दलचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आहे जे अचूक या ठिकाणी काय अयोग्य आणि चुकीचं आहे. तर बघा, विस्मरणाबद्दल म्हटलं विद्यार्थी मित्र, तर विस्मरण म्हणजे काय, तर धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. ओके, विस्मरण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे, अगदी बरोबर आहे. स्मरण हे चांगल्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हे देखील बरोबर आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी आणि धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. धारणा जितकी जास्त असेल तर विस्मरण कमी होणार का, नाही. धारणा जास्त असेल तर विस्मरण या ठिकाणी कमी होणार का, नाही. धारणा विस्मरण देखील जास्त होत असते. त्यामुळे हे देखील हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं काय, तर धारणा कमी विस्मरण कमी. धारणा कमी का, नाही, धारणा जास्त असायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, हे चुकीचं विधान आहे. वास्तविक पाहता काय, धारणा जितकी कमी असेल तितके विस्मरण काय जास्त वेगाने होते.
धारणा आणि विस्मरण यांचा व्यस्त संबंध असतो. ओके, धारणेच्या विरुद्ध असतो विस्मरण, त्यामुळे पर्याय 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न बघा काय. प्रश्न काय, आंतरिक प्रेरणेबाबत. ओके, प्रश्न समजून घेऊया या ठिकाणी. पहा, प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य म्हणजे चुकीचं आहे. ओके, आंतरिक प्रेरणेबाबत चुकीचं असणारं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं विधान आहे जे चुकीचं आहे या ठिकाणी आंतरिक प्रेरणेबाबत? तर बघा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकट संबंध आहे. ओके, आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकट संबंध आहे. प्रोत्साहक ही आंतरिक प्रेरणा आहे आणि अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. ओके, बघा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकटचा संबंध. प्रोत्साहक म्हणजे आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची ही आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, यापैकी काय चुकीचं आहे? तर प्रोत्साहक ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा ही बाह्य प्रेरणा आहे. ओके, प्रोत्साहक काय झाले विद्यार्थी मित्रो, आंतरिक प्रेरणा आहे का? नाही. तर ही कुठली आहे? ही तर ही बाह्य प्रेरणा झाली. बाह्य प्रेरणा बाह्य स्वरूपाची आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. बाकी इतर तिन्ही विधान काय ते बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला ओळखायचं काय, तर आपल्याला या ठिकाणी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं होतं. ओके, आपल्याला काय ओळखायचं होतं? तर आपल्याला अयोग्य असणारं म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आणि प्रोत्साहक आंतरिक प्रेरणा हेच या ठिकाणी चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं विद्यार्थी मित्र योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, प्रोत्साहक हे जसे की गुण, बक्षीस, शाबासकी. ओके, बघा, प्रोत्साहकामध्ये काय ते विद्यार्थी मित्र, प्रोत्साहकीमध्ये बघा, गुण, बक्षीस, शाबासकी किंवा पैसे हे सर्व काय तर बाह्य प्रेरणा आहेत. काय तर बाह्य प्रेरणा ठरतात, आंतरिक नाही. आणि विषयाची स्वतःहून असणारी आवड, अभिरुची ही आंतरिक प्रेरणेची उदाहरणे आहेत. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण मानसशास्त्राचे महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत या ठिकाणी महत्वपूर्ण एकूण 50 प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. ओके, एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. स्पष्टीकरण कसं वाटलं, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल, ओके, टीईटी 2026 करता विद्यार्थी मित्र, आपण मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स ज्या आहेत, ओके, बघा, मानसशास्त्र विद्यार्थी मित्र या ठिकाणी शॉर्ट नोट्स ज्या आहेत, शॉर्ट नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. आणि या शॉर्ट नोट्स तुम्ही घ्यायकरता काय करायचं आहे, तर व्हॉट्सअप नंबर आहे 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि शॉर्ट नोट्स या घ्यायच्या आहेत. कारण की परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे. कमी अवधीमध्ये मानसशास्त्राचा जास्तीत जास्त सराव व्हावा या दृष्टिकोनातून या शॉर्ट नोट्स तुमच्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आज फी कमी आहे विद्यार्थी मित्र, उद्यापासून याची फी ही 500 रुपये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आजच कमी फी मध्ये या शॉर्ट नोट्स घ्यायच्या आहेत. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.